आणि अयोध्येमधल्या राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी देशभरातल्या प्रमुख साधू महंतांना निमंत्रण केलंय। आज सकाळी नाशिकमधनं संकवेश्वर करवीर पीठाचे शंकराचार्य यांच्यासह राज्यातील साधू महंत अयोध्येकडे रवाना झाले। त्यांच्यावरती फुलांचा वर्षाव करत श्रीरामाचा जयघोष करण्यात आला। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। 22 तारखेला अयोध्येमध्ये श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे आणि या सोहळ्यासाठी देशभरातून भाविक अयोध्येमध्ये दाखल होत आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्राच्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून साधू महंत देखील आता अयोध्येच्या दिशेने रवाना झालेले आहेत। आपण बघतोय नाशिकहून हे सर्व साधू महंत आता अयोध्येच्या दिशेने जात आहेत। महाराज, आपण सर्व जात आहात अयोध्येला, काय उत्सुकता है, क्या भावना है? बहुत अच्छा है। हमारा सनातन धर्म का एक बड़ा आज जय है, सब चीज जय है। भगवान राम जी स्वयं विष्णु है, उसको दर्शन करने के लिए उसको उद्घाटन होगा। यहाँ से बड़ा क्या हो सकता है। अभी रामलला की प्रतिष्ठा हो रही है, हमारे लिए बहुत भाग्य का दिन है। कार सेवकाच्या वेळेस आम्ही जे परिकष्टा केली होती, आता 550 वर्षाचा इतिहास आहे, परंतु 92 मध्ये आम्ही जे काही जाऊन तिथे सेवा काय केलं होतं आणि आज तिथे किती आनंद आहे। आणि या रामलल्लाच्या दर्शनाने किंवा मी खूप आमचा पूर्ण समाजाच्या वतीने किंवा पूर्ण हिंदू धर्मात आता या ठिकाणी असा एक ठराविक भाग नाही आहे की आज आमचा हा समूह आहे। तळागाळातले, मी मुद्दाम सांगू शकतो, तळागाळातल्या सर्व दारिद्र्य ग्रामीण भागातले सुद्धा संत, ज्यातला आम्ही वारकरी संप्रदायाचे जेवढा समाज आहे ते सुद्धा आणि सर्व भाविक झालेल्या रामलल्लाच्या दर्शनासाठी आम्ही मोठ्या उत्सुकतेने जात आहोत। आमचा 2 दिवसाचा प्रवास आहे। आज आम्ही इथनं आता निघतोय आपला निरोप घेऊन आणि विशेष आनंद ह्याचा आहे की या आंदोलनामध्ये आम्ही प्रत्यक्ष सहभाग घेतला होता आणि ते पूर्ण होताना आज ते स्वप्न पूर्ण होतात रामरायाच। आज आम्हाला प्रत्यक्ष दर्शनही होणार आहे। 2 दिवसाचा प्रवास आहे। 2 दिवसानंतर प्रत्यक्ष आम्ही त्या ठिकाणी भूमीवरती जाऊ, त्या भूमीला वंदन करू पहिलं आणि मग रामारायाचं दर्शन घेऊ। ते आता शब्दामध्ये वर्णन करता येत नाही। आंदोलनाला आता कुठेतरी फळाला आलेलं आहे आणि रामाचं मंदिर उभं राहिलेलं आहे आणि रामलल्ला तिथे विराजमान होणार आहे। यासाठी राज्याच्या वेगवेगळ्या भागातनं, त्याचबरोबर कर्नाटकमधनं देखील साधू महंत नाशिकमध्ये दाखल होत आहेत आणि इथून ते अयोध्येच्या दिशेने रवाना होत आहेत। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। तर साधू महंत अयोध्येच्या दिशेने रवाना व्हायला सुरुवात झाली आहे। हे नाशिकमधले साधू महंत आहेत ज्यांच्यावरती पुष्पवर्षाव करण्यात आला अयोध्येमध्ये जाण्यापूर्वी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।